श्रमिक नगर येथील नालंदा महिला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी। सातपूरच्या श्रमिक नगर येथील नालंदा महिला मंडळाच्या वतीने नालंदा बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कविताताई कर्डक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। त्यांच्या रमाईचा जीवनपट सांगितला। सर्वप्रथम भदंत आर्यनाग यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते दिनकरअण्णा पाटील, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, लताताई पाटील, भीमराव पटेकर, अमोल पाटील आदी उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचा नालंदा महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी रमाई जयंतीचे आयोजन राजश्री जाधव, कमल दिवेकर, अनिता शार्दूल, भारती अहिरे, माया पटेकर, ममता पवार, गायत्री साळवे, चंद्रकला जाधव, कमल ताजने, उषा भालेराव आदींनी केले। यावेळी मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात माता रमाईंच्या गीतांवर सुंदर नृत्य सादर केले। या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभर ने जगभर साजरी होत आहे। नालंदा बुद्ध विहार नेहमी प्रत्येक कार्यक्रम अतिशय चांगले साजरे करत असतात। महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, दोन्ही मंडळ प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी 14 एप्रिल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी केली जाते। आणि आजच्या कार्यक्रमाला नगरसेविका दीक्षाताई लोंढे, रवींद्र दिवरे, पटेकर आणि सगळ्या महिला मंडळाने खूप छान कार्यक्रम केला, चांगलं आयोजन केलेलं आहे। आणि आपल्याला आपल्या या महापुरुषांचं कार्य असं पुढे पुढे पुढच्या पिढीला, त्या पुढच्या पिढीला अवगत व्हावं की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, सर्व जाती धर्मासाठी जे काम केलं ते पुढे ठेवण्याचं काम या आपल्या मंडळांच्या मार्फत होत असतं आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत होत असतं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानामुळे आज आपल्याला बोलण्याचा, आपलं मत मांडण्याचा, प्रत्येक अधिकार समान असा न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असताना माता रमाईचं त्यांना खूप मोठं योगदान, त्यांचा पाठिंबा होता। आणि हे कार्य आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे। शिवछत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांनी या देशामध्ये, या देशातील प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याचं काम केलं। आणि तेच काम आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रत्येक माणसापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आपण करायचं आणि ते आपण करतोय। आज सुद्धा छान असं नियोजन करून कार्यक्रम केला, त्याबद्दल मंडळातल्या महिला मंडळाला खूप धन्यवाद। आणि आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल खूप धन्यवाद। आता तुमचा पुढील कार्यक्रम चालू ठेवा। पुन्हा एकदा शुभेच्छा, पुन्हा एकदा जय भीम। संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना त्रिवार अभिवादन करते। त्याचप्रमाणे आज माता रमाई यांची 127वी जयंती आज
नालंदा महिला मंडळातर्फे नालंदा बुद्ध विहारामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। त्याबद्दल मी या कार्यक्रमाला खरोखर आधी शुभेच्छा देते आणि रमाईच्या जयंतीच्या सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आज विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे पण कार्य आपल्या समाजासाठी देशासाठी करू शकले ते फक्त आणि फक्त माता रमाई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या। आपला संसार त्या व्यवस्थितरित्या सांभाळत होत्या। बाबासाहेब जेव्हा परदेशात गेले तेव्हा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये रमाईने आपला संसार हा उभा केला होता। त्या शेण गवऱ्या किंवा सरपण वेचून सुद्धा आपल्या संसाराचा हातभार लावला होता। लोक नावं ठेवायचे की बॅरिस्टरची पत्नी कशी शेण आणि गवऱ्या वगैरे थापत आहे, तर अशा वेळेस रमाईने पहाटेच्या वेळी जाऊन तिने शेण आणि गवऱ्या थापल्या आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह केला। आपण रमाईकडून शिकण्याचे गुण म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये फिट कसं व्हायचं, ॲडजस्टमेंट कशा करायच्या हे आपण रमाईकडून शिकलं पाहिजे। जेव्हा अस्पृश्यतेच्या अग्नीमध्ये बाबासाहेब होरपळून निघाले, समाज होरपळून निघाला, अशा वेळेस रमाईने कष्टाने त्यागाने आणि कष्टाने आपला संसार उभा केला। अशा वेळेस आपण रमाईचा आदर्श हा घेतला पाहिजे। या रमाई जयंतीला मला इथं बोलवलं, तुम्ही जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी या महिला मंडळात। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।